गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. श्रीरामासी करी तारण रणे भंगला रावण लजायमानाती उद्विग्न आला आपण लंकेशी. रामचंद्र भगवान की जय. खालच्या त्याच्या ठिकाणी राजा रावणाचा आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं युद्ध झालेलं आहे. प्रभू रामचंद्रांनी जीवदान असणारा राजा रावणाला दिलेला आहे आणि तू अतिशय दीन अवस्थेमध्ये राजा रावण आहेस, म्हणून तुझ्या सोबत आता असताना मी युद्ध करत नाही. तू आधी असताना सक्षम होऊन ये आणि पुन्हा असताना मी तुझ्या सोबत युद्ध करेल. अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांनी राजा रावणाला लंकेमध्ये वापस पाठवलेला आहे. दीन जायमान राजा प्रवेशे लंका भुवन आठविता श्रीराम बाण धाकेचे प्राण निघोप आहे. अतिशय दयनीय अवस्था राजा रावणाची झालेली आहे. अंगावरचे वस्त्र फाटलेले आहेत, सगळ्या अंगावरून रक्त वाहू लागलेला आहे, डोक्यावर मुकुट नाही, अतिशय गळून गेलेला आहे. आणि त्या अवस्थेमध्ये राजा रावण लंकेमध्ये जाऊ लागला. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांच्या बाणाची आठवण झाली की लटलट कापू लागलेला आहे. तैसा विजेचा लखलखाट तैसा बाणांचा कडकडाट श्रीराम बाणे दशकंठ धाके यथेष्ट धाकत. राजा रावणाला इतकी भीती वाटू लागलेली आहे की आठवणीत जरी प्रभू रामचंद्राचे बाण राजा रावणाचे आले तरी मोठी वीज आपल्यावर पडली की काय असा भास असणारा राजा रावणाला होत आहे. ब्रह्मदंडा नतले निवारण तैसे अनिवार श्रीराम बाण ते बाणे त्रासिला रावण आक्रंदे पूर्ण अति धाके. जो असणारा ब्रह्मदेवानं दिलेला दंड असतो त्याचं निवारण कोणीच करू शकत नाही. तशा प्रकारचे प्रभू रामचंद्रांच्या बाणाचं सुद्धा निवारण कोणीच करू शकत नाही असा राजा रावण बोलू लागलेला आहे. सिंह मद गजार वंदळे गरुड सर्पा करे चिरफळे केवे श्रीराम बाण जाळे त्रासे तळमाळे लंकेश. त्या प्रकारे गरुड असणारे सापाचे तुकडे तुकडे करून टाकतात. तशा प्रकारे प्रभू रामचंद्राच्या बाणानं राजा रावणाची अवस्था केलेली आहे. वीर्य शौर्य रण चाटोप रावणा अंगे खटाटोप देखोने श्रीराम प्रताप भग्न दर्प लंकेश. राजा रावणाचं जे काही धैर्य शौर्य होतं हे सर्व काही असणार त्या ठिकाणी जीर्ण झालेलं आहे. वरून जेवढा जीर्ण दिसू लागलेला आहे तेवढाच असणारा मनातून सुद्धा असणारा राजा रावण खचलेला आहे. रणे भेदरला रावण साते ओसणाये आपण आले आले श्रीराम बाण माझा प्राण घ्यावया. राजा रावणाला जाग असतानाच वाटू लागलेला आहे स्वप्नात असल्यासारखं. इकडून बाण आले की काय, तिकडून बाण आले की काय अशा प्रकारचं भावचळल्यासारखं असणारा राजा रावण करू लागलेला आहे. जागृती स्वप्न सुषुप्ती अवस्था श्रीराम भय लंकाना हाता अनेक काही नठवे चित्ता भयार्थ संत्रस्त. राजा रावणाला झोपेत हे प्रभू रामचंद्र येतात की काय, मारतात की काय वाटू लागलेला आहे. ज्यावेळेस आराम करू लागलेला आहे त्यावेळेस खाताना पिताना उठताना बसताना जिकडं जाईल तिकडं प्रभू रामचंद्र त्याला दिसू लागलेले आहे. सुख नाही सुमन शेजेसे सुख नाही श्री भोगा पासे श्रीराम भय रावणाचे अनेशे संतप्त. आता असणारा त्या ठिकाणी कोणत्याच गोष्टीत राजा रावणाचं मन लागेल असं झालेलं आहे. खाल्लेल्या भाकरीत सुद्धा प्रभू रामचंद्र राजा रावणाला दिसू लागलेले आहे. रावण जाणवीत म्हणे बैसला हे सिंहासने ज्या सिंहासनाच्या महिमाने येथील लोटांगणे सुरवर. राजा रावण असणारा त्या ठिकाणी रत्न जडित अशा प्रकारचे अलंकार ज्या सिंहासनाला लावलेले आहेत अशा प्रकारच्या सिंहासनावर बसलेला आहे. आणि तो ज्या सिंहासनावर बसलेला आहे तिथं मोठमोठे देव असणारे त्या ठिकाणी त्याच्या पायावर लोटांगण घेतात. अशा प्रकारचं सिंहासन असून सुद्धा तिळभर सुद्धा समाधान असणारं त्या ठिकाणी राजा रावणाला लागेल असं झालेलं आहे. ते आसन महिमा समस्त रामे केली हताहत ते आसने रंगनाथ अतिश चिंत अनुतापे. त्या आसनावर राजा रावण अतिशय चिंताग्रस्त मनस्थितीमध्ये बसलेला आहे. इंद्रादिक सुरगण नित्य माझे बंदीजन श्रीरामे त्या मज करीतरण तृणाच मान मज केले. इंद्रादी देवांना मी भांडावळीत घातलेलं आहे.
आणि एवढं सामर्थ्य माझ्याकडे असताना मला एखाद्या गवताच्या काडीसारखं त्या प्रभू रामचंद्रांनी असणाऱ्या रणांगणामध्ये केलं, याचा दुःख असणारा राजा रावणाला होऊ लागलेला आहे. इंद्रादिक सुरगण निवात कवच दैत्य गण दानव मानव करे तारण अवध्य रावण मी सर्वथा. मी काही साधा सुद्धा अशा प्रकारचा नाही, मी एवढा बळवंत अशा प्रकारचा आहे की सर्व देव दानव दैत्य सर्व एकत्र मिळून जरी माझ्यासोबत युद्ध करायला आले तरी त्यांना सुद्धा असताना माझा वध करता येणार नाही. अशा प्रकारचा सामर्थ्यवान मी असताना प्रभू रामचंद्रांनी माझी एवढी दयनीय अवस्था केली, याचं दुःख राजा रावण करत आहे. यक्ष गंधर्व विद्याधर किम पुरुषादे पन्नग विखार त्यांचे युद्ध करिता पुरंदर दश शीर अवध्य. राजा रावणाला कोणीच मारू शकत नाही. यक्ष गंधर्व किन्नर कोणी जरी आलं तरी माझ्या समोर युद्ध करून टिकू शकत नाही, असा विचार राजा रावण करत आहे. ऐसा अवध्य मी रावण श्रीरामे चिकरे तारण मोज केले फलगो समान गेल प्राण पाणी एके. एका बाणात त्या प्रभू रामचंद्राचा जीव घेईल असं परत राजा रावण बोलू लागलेला आहे. मज देवने जीवदान रामे सोडले आपण तू मज जरी विंधी बाण जाता प्राण निमिषाले. एकाच बाणामध्ये प्रभू रामचंद्रांनी माझा जीव घेतला असता, परंतु जीवदान असणार त्या प्रभू रामचंद्रांनी मला दिलं असा विचार राजा रावण करत आहे. सत्य बोलिला विभीषण राम प्राणी घेईल प्राण हे मज प्रती आली पूर्ण करिता रण रामासे. प्रभू रामचंद्रासोबत युद्ध करायला गेल्याच्या नंतर माझ्या भावानं जे काही विभीषणानं सांगितलं होतं ते जे असणारे सत्यता मला असणारे त्या ठिकाणी पटलेली आहे. निश्चितच प्रभू रामचंद्र एका बाणामध्ये माझा जीव घेतील असा विचार राजा रावण करत आहे. विभीषण हितवाक्यार्ध ते मी न मानेच गर्वण म्हणत ते मज आता झाले प्राप्ते रण प्राणांत श्रीरामे. विभीषणानं माझ्या भल्यासाठी मला जे काही सांगितलं होतं ते असणार मला बळाचा उमाद होता, माझ्या अंगामध्ये असणारा त्या ठिकाणी जास्त मस्ती होती, त्यामुळे असणार मला ते काही समजलं नाही. परंतु आज मला निश्चितच ते प्रभू रामचंद्रांच्या युद्धातून दिसलेलं आहे असं राजा रावण विचार करत आहे. माझा विभीषण येथे असता तरी तो चुकविता आघाता काय म्या करावी आता परमचिंता मज वाटे. जर माझा भाऊ माझा विभीषण जर लंकेमध्ये असता तर त्यानं निश्चितच मला या संकटातून वाचवलं असतं, प्रभू रामचंद्रापासून वाचवलं असतं. मी आता करू तर काय करू असा विचार राजा रावण करत आहे. चिंतेने होता उद्विग्न आठवला कुंभकर्ण त्याचे उठवावया रावणे धाडी आपण प्रधान सैन्या. अशा प्रकारची चिंता दुःख राजा रावण सिंहासनावर बसून करू लागलेला होता. तेवढ्यात असणार आपला जो भाऊ आहे कुंभकर्ण त्याची आठवण असणारे राजा रावणाला आलेले आहे. मग असणारे आपले दूत त्या कुंभकर्णाला उठवण्यासाठी पाठवू लागलेला आहे. कुंभकर्णा दुर्बळे शीघ्र उठवारे ये काळे राक्षस मारेले महाबळे रणकल्लोळे वानरे. लवकरात लवकर जा आणि माझ्या भावाला माझ्या कुंभकर्णाला असणारा उठवा, कारण रणांगणामध्ये सर्व राक्षसांचा वध असणारा प्रभू रामचंद्र करू लागलेले आहे. वानरे करुण कंदन विरूपाच्या कंपन प्रहस्त मारेला प्रधाने जो जीव प्राण लंकेशा. जो असणारा माझा जीव की प्राण अशा प्रकारचे जे सेनापती होते, कंपन होता, कयाकुमार होता, अशा प्रकारचे महान महान अशा प्रकारचे योद्धे त्या वानरांनी आणि प्रभू रामचंद्रांनी मारलेले आहेत असं बोलतात. श्रीरामाचे रावण सम्मुख साटोपे करे तारण गाय केला त्रास माने हिन दीन मशकत्वे. प्रभू रामचंद्रांनी राजा रावणाची अवस्था अतिशय भिकाऱ्यासारखी केलेली आहे, म्हणून लवकरात लवकर कुंभकर्णाला उठवा असा आदेश राजा रावणाने सांगून निर्वाण शीघ्र उठवा कुंभकर्ण तो मारून राम लक्ष्मणामचे प्राण राखील. आणि अशा प्रकारचा सर्व वृत्तांत असणारा जाऊन कुंभकर्णाला सांगा लवकरात लवकर त्याला उठवा. तो उठल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांना लक्ष्मणाला मारेल आणि आमचा जीव वाचवेल. कुंभकर्ण बळीया बळे भिडता भिडता रण कल्लोळे रावा सौमित्र सगळे गेळे करील होळे वानरा. असा भाऊ कुंभकर्ण
अतिशय बलवंत अशा प्रकारचा आहे. त्यामुळं तो असणारा सर्वांना एका एका घासात खाऊन टाकेल. त्याला लवकर उठवा असं राजा रावण सांगतो. कुंभकर्ण हा चिर्ण उत्पत्ती आम्हा हे परम विश्रांती तो उठवावा शीघ्र गती लंकापती सांगते. कुंभकर्ण जर रणांगणामध्ये गेला तर आमच्या जीवाला थोडा आराम भेटेल. त्याला लवकरात लवकर असणारा उठवा. विवाहारावया वानर विघ्न प्रबोधावया कुंभकर्ण सैन्य सेना आणि प्रधान शीघ्र रावण पाठवी. आता लवकरात लवकर असणारा त्या कुंभकर्णाला उठवण्यासाठी सर्व प्रधान सेना असणारे त्या ठिकाणी राजा रावणाला पाठवलेली आहे. ब्रह्मशापाची संपूर्ण कुंभकर्णाने दारुण त्याची प्रबोधावया रावण गाडी आपण प्रधान सेना. ब्रह्मदेवाने असणारा त्याला श्राप दिलेला होता. त्यामुळं असणारा तो झोपेमध्ये एवढा गाढ होता की त्याला असणारा किती जरी उठवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला जाग येत नव्हते. अशा प्रकारच्या कुंभकर्णाला उठवण्यासाठी सेना गेलेली आहे. प्रथम प्रबोध 7 मास कदाचित लागती 8 मास केव्हा केव्हा 9 मासे एक वेळ 10 मास लोटले. कधी कधी राजा रावण झोपला की 6 महिने बी झोपायचा, कधी कधी झोपला की 7 महिने पण झोपायचा, कधी कधी 8 महिने बी झोपायचा. एखाद्या वेळेस लईच डोळा लागला तर 9 महिने पण झोपायचा. अशा प्रकारचा झोपाळू अशा प्रकारचा तो कुंभकर्ण होता. त्याला उठवायला प्रधान गेलेले आहे. पुरी आदळले मरण अद्यापे सुखने राखून शीघ्र उठवा कुंभकर्ण स्वय रावण गरजत. आता राजा रावण म्हणू लागलेला आहे त्याच्या झोपीचं आपल्याला काही घेणं देणं नाही. तर तोंडावर मरण आलं तर त्याच्या झोपीचं काय करायचंय असा विचार असणारा करून राजा रावणाला पटकन प्रधानांना पाठवलेला आहे. चक्र शिव तुल्य वळयासी उपयोग नये गाया समयाचे व्यर्थ पोशिले मांस राशे रावणावेश गरजते. रावण रागाच्या भरामध्ये मोठ्यानं गरजू लागलेला आहे. उगची याला एवढं पोचलेलं नाही, एवढं लहानाचा मोठा केलेला नाही. आता अडचणीच्या वेळेस असणारा त्यानं माझ्या युद्धासाठी माझ्यासोबत यायला पाहिजे. त्याला जाऊन उठवा. ऐकून रावणाचे उत्तर प्रधान सेनानी शाचर प्रबोधावया कुंभकर्ण वीर अवघ्या सत्वर निघाली. अशा प्रकारचं बोलणं राजा रावणाचं ऐकल्याबरोबर प्रधानांनी सर्व सेना घेतलेली आहे आणि सर्वजण त्या कुंभकर्णाला उठवण्यासाठी जाऊ लागले. अश्व संभार गजघट रथ चालिले गडगडाट प्रबोधावया कुंभकर्ण स्पष्ट वीर वरिष्ठ चालिले. राजा रावणाला उठवण्यासाठी एका दोघांचं काम नव्हतं. त्या ठिकाणी रथामध्ये बसून सर्व सेना असणारे घोड्यावर बसून कुंभकर्णाला उठवण्यासाठी चाललेले आहे. कुंभकर्ण गृहात रिघता राक्षस समस्त अवघे चळचळा कापते जीवी दुःख धोक धाकती. कुंभकर्ण असणारा ज्या ठिकाणी झोपलेला होता त्याच्या महलामध्ये जाताना असणारा त्या ठिकाणी सर्व सेनेला असणारा भीती वाटू लागलेली आहे. लटलट लटलट असणारा त्या ठिकाणी सर्वजण कापू लागलेले आहे. पाताळ तळ विवर धरा तैसे वदन निशाचरा काळे करू शके अंधारा तैसे शरीरा काळीमा. त्या कुंभकर्णाच्या रूपाचं वर्णन असणारं त्या ठिकाणी नाथबाबा करू लागलेले आहेत. पाताळात सुद्धा असणारा त्या ठिकाणी तेवढा काळा कुट्टा अशा प्रकारचा अंधार नसेल अशा प्रकारचं त्याचं तोंड असणारं दिसू लागलेलं आहे. आणि एवढा काळा जर आहे की अंधाराला सुद्धा लाजवेल एवढा काळा कुट्टा अशा प्रकारचा तो कुंभकर्ण आहे. म्हणून सर्वांना त्याची भीती वाटत आहे. काळे करू शके काजळा आईचा सबाय निकळ काळा नातो कोळिया कोळसियाचा घडला पुतळा किंवा होतीला मोढ्याचा. कुंभकर्णाचं वर्णन असणारं नाथबाबा करू लागलेले आहेत की जशा प्रकारे एखाद्या कोळशाची मूर्ती तयार करावी आणि ती पूर्णपणे काळी असावी तशा प्रकारचा असणारा कुंभकर्ण पूर्ण काळा कुट्टा अशा प्रकारचा दिसू लागलेला आहे. राक्षस येताद्वारा प्रत्येशतानुशत श्वासानुवर्ती आवर्ती पडले हासे येते जाते निश्वासे. कुंभकर्ण एवढा मोठा होता की त्यानं श्वास एकदा घेतला की हत्तीचा कळपची कळप त्याच्या नाकामध्ये जायचे आणि श्वास सोडला की कळपच्या कळप बाहेर येऊन पडायचे. एवढा असणारा बलाढ्य अशा प्रकारचा कुंभकर्ण होता. नाचे गरंधा माझारे अडकाले आरड तिकरही वैश्य गुंतले त्या माझारे निर्गम बाहेरे पुरेना. त्या कुंभकर्णाच्या नाकामध्ये एवढ्या मोठ्या म्हशी असणारे अडकलेले आहेत
की रस्ताच विसरून गेलेले आहेत की कुठून बाहेर यायचंय आणि महिना 2 महिने असताना नाकातच हरपून राहिलेले आहेत. अशा प्रकारचा तो कुंभकर्ण आहे. निश्वास हातात तीव्र वारा अश्वपदा तीरथ कुंजरा वेगे उडवेले अंबरा भुवती गरगर आकाशे. ज्या वेळेस ही सेना असणारे त्या ठिकाणी राजा कुंभकर्णाला उठवण्यासाठी आलेले आहे त्यावेळेस असणारा त्या ठिकाणी त्याच्या नाकाच्या श्वासानं असणारा जो काही श्वास आपण घेतो त्याच्या असणारा नुसत्या वाऱ्यानंच सर्व सेना उडून जाऊ लागलेली आहे. राहता त्याच्या मुखाच मुख जो पावे तो अचूक अवघे झाले परांग मुखे प्रबोधी दुःख राक्षसा. सर्वांना असणारा त्या ठिकाणी दुःख वाटू लागलेलं आहे. त्याच्या मुखामधून असणारा दुर्गंध येऊ लागलेला आहे. राक्षस करून अति यत्न चुकवून त्याचे श्वासावर्तन प्रयासे प्रवेशले भवन प्रबोधन करावया. आता असणाऱ्या अतिशय अथक परिश्रमातून असणारा त्या ठिकाणी सर्व सेना त्याच्या श्वास उच्छ्वासापासून वाचत असणारा त्याच्या मोलामध्ये प्रवेश केलेला आहे. तिखट शस्त्रे ते जाळे तैशा ऊर्ध्व मावळे हात लाविता सर्वांग फळी कोणी जवळ येऊ न शके. त्याचा एक केस असणारा मोठ्या भाल्यासारखा असणारा अतिशय तीक्ष्ण अशा प्रकारचा होता म्हणून असणारा त्याच्या जवळ जायला सुद्धा असणारा सर्वजण भीत होते. भयानक प्राण परिचर भयानक शरीर भार भयानक मुख अत्युग्र भाष्य क्रूर सर्वांचे. अतिशय उग्र अशा प्रकारचं रूप असणारं त्या कुंभकर्णाचं होतं. कुंभकर्णाचे क्षुधा दारुण सिद्ध भक्षा नसता जाण भक्षीला अवघे लंका भुवन याला की भक्षण रावण दाळी. आता जर असणारा कुंभकर्ण उठला तर त्याला असणारं खायला जर नाही भेटलं तर अख्खीच्या अख्खी लंका खाण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. म्हणून त्याच्या जेवणाची व्यवस्था असणारी राजा रावणानं त्याला उठायच्या आधीच केलेली आहे. पक्वान्नाचे डोंगर अन्नाचे गिरीवर सोयरी चविद शिर क्षुधा दुर्धर कुंभकर्णा. कुंभकर्णाची भूक काही साधी सुधी नाहीये. सर्व अन्नाचे डोंगरच्या डोंगर असणारे राजा रावणानं त्याच्यासाठी पाठवलेले आहे. अन्य तृप्ती नव्हे कुंभकर्णाचे मृग वराह मेंढे महिषांचे रावण धाडी भक्षा अवयाचे बहुकळपाची असंख्य. राजा रावणानं असणारा त्या ठिकाणी कुंभकर्णाची भूक असणारे भागवण्यासाठी नुसतं अन्नच नाही पाठवलं तर असणारे मेंढ्याचे कळपाची कळप असणारे त्या ठिकाणी त्याचं पोट भरण्यासाठी पाठवलेले आहे. मध्याचे कोटी कोटी घट तैसेचे अशुद्धाचे लोट शीघ्रधारी दशकंठ कुंभकर्णाचे तृप्ती लागे. कोट्यावधी माठ असणारे त्या ठिकाणी दारूचे त्याला पिण्यासाठी पाठवलेले आहेत. कोट्यावधी माठ भरून रक्त असणारं त्याला पिण्यासाठी असणारं त्यांनी राजा रावणाने पाठवलेलं आहे. कुंभकर्णाची समाधान द्यावया लागे दशानन तांबुलादे सुमन चंदन धाडी आपण सुखार्थ. कुंभकर्णाला असणारं सर्व जेवण झाल्याच्या नंतर असणारं खाण्यासाठी पानाचे सुद्धा डोंगरच्या डोंगर असणारे त्या ठिकाणी पाठवलेले आहे. भक्ष भोज्यान्न पान घेऊन या प्रधान प्रवेशले कुंभकर्ण भुवन कंपायमान धाके. सर्व अन्न वगैरे घेतलेलं आहे आणि कुंभकर्णाच्या महलामध्ये सर्व प्रधानांनी सेवकांनी असणारा प्रवेश केलेला आहे. कुंभकर्ण निद्रा घोरांधर त्याचे बोधाव या निशाचर मेघ गडगडी ऐसा गिरागजर करते समग्र महानादी. कुंभकर्णाला झोपेतून उठवण्यासाठी असणारा जशा प्रकारे ढग असणारे मोठमोठ्यानं कडकड कडकड अशा प्रकारचा आवाज करावा तेवढा आवाज सर्व सेना करू लागलेली आहे. टाळ घोळ मृदंग बेरे किडबिडी वाजते अति गजरे शंख वाहिले निशाचरी तिथल्या सूर्य आरोळ्या. सर्वांनी असणारा मोठमोठ्यानं ओरडू लागलेले आहेत. कुणी शंख वाजू लागलेला आहे, कुणी टाळ वाजू लागलेला आहे, कुणी मृदंग वाजू लागलेला आहे. अंकुश गज किरकिरते दंडे वृक्ष आरडते दीर्घ सुरेख अश्व हिंसते समकाळे. सगळे असणारा एक सोबत आवाज काढू लागलेले आहेत. घोडे सुद्धा आवाज काढू लागलेले आहेत. त्या ठिकाणी जे काही रथाला झुंपून आणलेले हत्ती आहेत ते सुद्धा मोठ्यानं गर्जना करू लागलेले आहेत. अश्व गज खर वृष्ट हात देता निशाचर कुंभकर्ण निद्रासूर
प्रबोध पर तो नव्हे. सर्व जर एक सोबत ओरडू लागले तरीही असणारा त्याला कसल्याही प्रकारचा फरक असणारा कुंभकर्णाला पडेल असा झालेला आहे. आसुर खळबळले अत्यंत काष्ट तरटे टोण तीर्थात एक मुसळ वरी घालीत एक हानीत गदा प्रहारे. सर्व असणारा राक्षसांना राग येऊ लागलेला आहे. किती जरी ओरडलं तरी या कुंभकर्णाला काहीच होत नाही. म्हणून कुणी असणारा आपल्या हातामध्ये जे शस्त्रास्त्र आहे त्याचा मार असणारा कुंभकर्णाच्या शरीरावर करू लागलेले आहे. एक हानीते गुडघे कोपर एक लातावे ते त्याचे शरीर एक हानीते मुदगरे एक ते दुर्धर देते बोक्या. काही जण मोठमोठ्यानं भुक्या आणू लागलेले आहेत, काही जण लाता आणू लागलेले आहेत, काही जण भाल्यानं मार देऊ लागलेले आहेत, परंतु कसलाही फरक पडेल असा झालेला आहे. एक त्यावरी अति तातडी सर्व शक्ती घाले ते उडी एक काष्टी घालून या बुडी आपुल्या प्रौढी उचली ती. काही जण असणारा त्या ठिकाणी उंच उडी मारून असणारा त्याच्या अंगावर उडी मारू लागलेले आहेत, परंतु त्याला असणारा काहीच फरक पडत नाही. सहस्त्र भेरीनाद कल्लोळ त्राटेल्या समकाळ ब्रह्मशापी निद्रा प्रबळ नव्हे आळुमाळ प्रबोध. त्या ठिकाणी असणारा 100,000 जण असणारा त्या ठिकाणी एका वेळेस असणारा मोठ्यानं आवाज करू लागलेले आहेत, परंतु असणारा ब्रह्मदेवांचा असणारा शाप त्याला होता. त्याच्यामुळे असणारी गाढ अशा प्रकारची झोप त्या कुंभकर्णाला लागलेली होती. प्रबोध नपवे कुंभकर्णा तेने क्षोभुनी राक्षस गणा दीर्घ मुद्गर घेऊन जाण गाय दारुण हानिती. आता असणारा किती जरी आवाज दिला तरी असणारा कुंभकर्ण उठायला तयार नाही म्हटल्याच्या नंतर शस्त्रास्त्र हातामध्ये घेतलेले आहेत आणि त्याच्या शरीरावर वार करू लागलेले आहे. पुरी शिरी सर्व गात्रे गाय हानिजे तिनिशाचरे कुंभकर्णाने द्रावारे प्रबोधन दरे आघाते. किती जरी प्रयास केला तरी कुंभकर्ण असणारा थोडा सुद्धा त्या ठिकाणी झोपेतून जागा होईनासा झालेला आहे. विसा बळबळती अंतरुणे तैसे राक्षसांची मारणे कुंभकर्णाचे काही न माने सुखशयने सुषुप्ती. अशा प्रकारे असणारा एखादं छोटस असणारं चिलट आपल्या अंगावर बसावा तशा प्रकारे राक्षस असणारा त्या कुंभकर्णाला वाटू लागलेले आहे. एक झोटी धरून आसुडीती एक केसाते उडीते एक रागे कानी डसते तरी सुषुप्ती भंगेना. काही जण असणारा त्याचा एक एक केस धरून ओढू लागलेला आहे, काही जण त्याच्या नाकाला चावू लागलेला आहे, काहीही करू लागलेले आहेत, परंतु काहीच फरक असणारा कुंभकर्णाला पडेल असं झालेला आहे. 10 सहस्रवीर विख्यात विक्रमे शरीर लोटित तिने कुंभकर्णायसा होत पोट कुल्या होत सुखनेद्रा. 10,000 राक्षस एका वेळेस त्या राजा रावणाला ढकलण्याचा उठवण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत. त्यावेळेस ते 10,000 राक्षस असणारा त्याला ढकलू लागले, ते कुणीतरी गुदगुली केल्यासारखं असणारा त्याला वाटू लागलेलं आहे. अशा प्रकारची त्या कुंभकर्णाची स्थिती आहे. रावणा सांग तिनिशाचरे प्रयत्न करिता घोरांदर जागा न होय कुंभकर्णवीर तेने दशशीर क्षोभला. लोक राजा रावणाला सांगण्यासाठी राक्षस आलेले आहेत, काहीही केलं परंतु असणारा त्या ठिकाणी तो उठत नाही. असा निरोप आल्याबरोबर राजा रावणाला राग आलेला आहे. शरीर दडपेता संभार जागा होईल कुंभकर्णवीर गज दिदले सहस्रे सहस्र शरीर भारे दडपावया. आता त्या ठिकाणी जर त्याच्या अंगावर काही ओझ दिलं तर असणारा कुंभकर्ण जागा होईल, म्हणून असणारा त्या ठिकाणी हजारो हत्ती असणार त्या ठिकाणी त्याच्या अंगावर ठेवण्यासाठी अंगावर ओझ ठेवण्यासाठी दिलेले आहेत. निद्रा प्रबोध आणि अति चतुर परवासियाचे सहस्रवीर रावणे धाडिले प्रबोध कर जे निरंतर धावावया. आता असणारा त्या ठिकाणी सर्व जणांना असणारा प्रयत्न करून त्या कुंभकर्णाला उठवण्याचा प्रयत्न करू लागलेले आहे. हे निरंतर धावतात प्रबोधन होय कुंभकेता या काकुल तिलंका नाथा प्रभो होय धारिता गजांचे. आता मोठमोठे हत्ती असणारे त्याच्या कानामध्ये असणारा त्या ठिकाणी राजा रावणानं पाठवलेले आहे. कुंजर आणि निशाचर धावता कुंभकर्ण शरीर तेथे झाले चरित्र अति विचित्र ते ऐका. आता त्याच्या शरीरावर असणारे मोठमोठे हत्ती हिंडू लागलेले आहेत, सर्व प्रधान सर्व सेना हिंडू लागलेले आहे. त्या ठिकाणी काय विचित्र घडलं ते ऐका. कुंभकर्ण रोमावळ्यात गज हरपले महावतांसहित उदय आसन कळे तेथे परिभ्रमात घोरवणी. राजा रावणाच्या असणाऱ्या कानामध्ये
जे कोणी असणार हत्ती घेऊन गेलेले आहेत ते एखाद्या घनदाट जंगलामध्ये जशा प्रकारे असणार कोणी अडकावं, त्याला पूर्व कळू नये, पश्चिम कळू नये, दक्षिण कळू नये अशी अवस्था असणारे त्या जे काही हत्ती घेऊन गेलेले होते त्यांची झालेली आहे. त्यांना बी रस्ता सापडाना आणि हत्तीला बी रस्ता सापडाना. पुढीला मागील न देखती, मागीला पुढील न दिसती, रोमा माझी आते भ्रांते परिभ्रमाती आवासवा. केसामध्ये राजा रावणाच्या एवढे हरपलेले आहेत की एकमेकांना असणारा एकमेक सापडेना असे झालेले आहे. पुढे मार्ग न दिसे स्पष्ट मार्ग परतावया न कळे वाट, महावतेची गजघटे पावती कष्ट चालता. अतिशय कदरून गेलेले आहेत जे हत्ती घेऊन असणारा त्या ठिकाणी गेलेले होते त्या कुंभकर्ण असा तरी उठल म्हणून ते सुद्धा असणारा पुढचा सुद्धा रस्ता दिसेना आणि माग कुठून आलो ते सुद्धा विसरून गेलेले आहे. गज निर्भुजले किरकरीते महावते हा का देते, धावण्या कोणी तेथे न पवते परिभ्रमते आते दुःखे. अतिशय दुःखानं असणारा तिथल्या तिथंच फिरू लागलेले आहेत, मोठमोठ्याने आवाज देतात परंतु काहीच असणारा त्यांना उत्तर त्या ठिकाणी भेटेना असं झालेलं आहे. न धरत न सावरत बुडाले ना भीम महागरते, गज पडिले असंख्यात त्यांची प्राणांत तिथे. त्या ठिकाणी असणारा जी बेंबी राजा रावणाची आहे त्या बेंबीमध्ये असणारा अनेक हत्ती पडलेले आहेत, त्यांना बाहेरही येता येत नाही आणि काळोख अंतरामध्ये जीव देऊ लागलेले आहेत. गज चालत अंगावरे म्हणते मर्दन अति चतुरे, निध सूर्य हानिता तोंडावरे महामारी असंख्य. आता असणारा त्या ठिकाणी सर्वांची महामारी असणारी कुंभकर्णाच्या शरीरावर हिंडताना फिरताना आलेली आहे. रामचंद्र भगवान की जय. गज जैसा देता हाक परतवया नसो रे मुख, निर्वजनी एकाएक गज निषेक निमाले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. असे हत्ती महावत असणारा हत्तीला घेऊन त्याच्या असणाऱ्या अंगावर ते पडू लागलेले आहेत की त्याच्या असणारा वजने का होईना पण उठन त्यो, परंतु ते हत्ती असणारे इकडे तिकडे पडू लागले. हत्तीला हे मार्ग सापडणार, महावताला हे हत्तीला नेमकं कुठे घेऊन जावं हे काही सोसना कळनाच गेलं. त्याच्यामुळे हत्ती असणारे किरकिर करू लागले, महावत असणारे मोठ्याने ओरडू लागले, परंतु बिंबीच्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्यातच जाऊन कित्येक तरी हत्ती आणि महावत मरू लागले. कुंभकर्णाच्या अंगावरी असंख्य गजा झाली बोरी, तरी जागा नाही विवरी निशाचरी अंकात. आणि हजारोवर हत्ती असणार त्याच्या अंगावर सोडले तरी असणार ते हत्ती काही काय त्याच्या बिंबीत जाऊन मरू लागले. इतकं असणार हत्ती सोडून सुद्धा असणारा हा निशाचर हा असणारा राक्षस काय उठेना असा झालेला आहे. सहस्त्र वीरबळे करी वळगले त्याच्या अंगावरी, अवघेता उरावरी लोमा मावजारी अडकले. आणि असं असताना पुन्हा त्या हत्ती तर आता येणं झाले, ते हत्ती पाठवून सुद्धा तो काही कुंभकर्ण उठत नाही. असा विचार केल्यानंतर राक्षस सुद्धा असणार बलवंत होते, एखादं शरीर असणार कितीतरी योजन मोठं होतं. मग तसले जे काही राक्षस आहेत ते हजारोवर राक्षस असणार कुंभकर्णाच्या अंगावर सोडले तरीही असणारा तो कुंभकर्ण असणारा उठायला काय तयार नाही. पूर्व पश्चिम ते कोण नकळे उत्तर दक्षिण, पुढारा केऊते गमन पुनरागमन लक्ष.
रक्षेन आणि हजारो राक्षस त्याच्या अंगावर सोडले, परंतु ते असणारे त्याच्या अंगावरील जे काही केस आहेत त्या केसामध्ये असणारे गुरूप झालेले आहेत. त्यांना सूर्य उदय सुद्धा असणारा दिसेना असं झालेला आहे. पूर्व कुठे, पश्चिम कुठे, दक्षिण कुठे, कोणत्याही दिशेचाच मेळ त्यांना लागणार झालेला आहे. सैर धावती निशाचरी पडिले दोई काके माझारी काकवळा पै भितरी राक्षस सहारी निमाल्या. आणि असं असणार इकडे तिकडे आता आपल्याला सूर्योदय दिसत नाही, बाहेर कसं निघायचं हेही कळत नाही, म्हणून असणार राक्षस इकडे तिकडे पडू लागले. तर पळत असताना त्याच्या असणाऱ्या बंगलीमध्येच काही जण पडू लागले आहेत आणि तिथं असणार त्या दुर्गंधीने आपला प्राण सोडू लागले. एक सम्मुख हृदयावरी पडिले स्रोसोच्चा सयत्री येत जात नाशा सरदी वाचुच स्त्री विभुतले. आणि पुन्हा असणार जे काही बाकीचे राक्षस आहेत ते असणार तोंडापाशीच असल्यामुळे जे काही त्याचा श्वासोच्छवास असणारा चालू होता ते काही काही राक्षस असणाऱ्या श्वासाने पुन्हा असणार त्या केसामध्ये जिकडे तिकडे पांगू लागले. पुन्हा श्वास घेतला की पुन्हा असणारा जवळ येऊ लागले. अशा प्रकारची दुर्धर अवस्था त्या राक्षसांची झालेली आहे. ऐसे सीनता राक्षस गणे जागणे कुंभकर्ण मग उपाव पडिला कोणा सूक्ष्म सांगतो एका. मग आता इतके राक्षस असणाऱ्या त्या कुंभकर्णाच्या शरीरावरती जाऊन व्याकुळ असणारे ते राक्षस झाले, काही तर मेले. मग इतका खटाटोप करून सुद्धा असणारा हा कुंभकर्ण उठत नाही. म्हणून आता असणारा रावण काय असणारा संक्षेपाने विचार करतो आणि उपाय करतो ते ऐका. कुंभकर्ण प्रबोधार्थ पाडिले स्त्रियांचे अनुगीत त्याही गीताचा रक्षात सावचित्त अवधारा. मग आता कुंभकर्ण या सगळ्या गोष्टी करून असणारा त्याच्यावरच्या अंगावर हत्ती सोडून राक्षस सोडून सुद्धा उठत नाही म्हणल्यानंतर रावणाने विचार केला की आता असणार जे काही स्त्रियांचं गायन वगैरे आहे ते आपण निश्चित असणार ठेवू, निदान ते असणार गायनाने तरी असणार कुंभकर्ण उठला तर उठला. कुंभकर्ण प्रबोधन करावय संगीत गायन नागकन्या गर्द कवग कन्या राजकन्या अन्विल्या. मग आता त्या रावणाला उठवायचं म्हणल्यानंतर, कुंभकर्णाला उठवायचं म्हणल्यानंतर असणारा गायन करायचं. मग त्यांनी काय केलं, पाताळातून असणारा नागकन्या बोलल्या, स्वर्गातून असणाऱ्या गंधर्व कन्या बोलल्या, जे काही पृथ्वी तलावरती असणाऱ्या ज्या काही राजाच्या कन्या आहेत त्या अशा प्रकारे असणार सगळ्या असणारा गायक जे आहेत त्या सगळ्यांना बोललं आणि बोलून असणारा काय करू लागलेला आहे. गावो जाणती नाना कुसरी कितरी आणि खेचरी कुंभकर्ण मदिरा माझारी त्यारे करी आणविल्या. आणि पुन्हा असणारा काही काही ज्या गायिका आहेत त्या गायिकांना असणारा मध्य बांधलेला आहे. पुन्हा त्या असणारा कर्कश कुणी गात आहे, कुणी असणारे मधुर गात आहे. अशा प्रकारे असणार अत्यंत मध्य धुंद कारभार असणारा रावणाने त्या कुंभकर्णापाशी चालू केलेला आहे. कन्या आणि यसाल कर हेम भूमिका हेम मंदिर ते पाहुडला निशाचर गोडंबर गर्जत. मग आता असणारा जो कुंभकर्ण आहे त्या जागी असणारा झोपलेला आहे आणि तिथंच एक सोन्याचा असणारा महाल तयार केलेला आहे. सगळे असणारा जे काही सोन्याच्या अलंकाराने त्या सर्व गायिका ज्या आहेत त्यांना असणारा मडवलेला आहे आणि आता त्यांचा गाण्याचा कार्यक्रम सुरू होऊ लागला आहे. त्याच्या घोरा पुढे स्त्रिया गायन होनी गेले पूर्ण समान ते दे कोणी दशानन उपावान आरंभी. आणि रावणाने इतक्या असणारा खटाटोप करून कशा तरी असणाऱ्या त्या गायिका बोलवल्या, पण बोलवल्यानंतर त्या ज्यावेळेस गायचा प्रयत्न करू लागल्या त्यावेळेस कुंभकर्णाचं असणारं घोरणं इतकं भयंकर होतंय की त्याच्या घोरण्यापुढे त्या काय गायलेत हेच काय कळना. मग आता असणारा रावणाने डोक्याला हात लावला किंवा आता नेमकं उठवायचं तर उठवायचं कसं. वृत्तांची रंभा मेनका नारायण दत्त वर्षी देखा
विचार केला की यांच्या गायनाने काही हे उठण्याचा मार्ग नाही. मग आता मेनका, उर्वशी, रंभा ज्या असणाऱ्या नुसत्या गायन नाही नृत्य सुद्धा करतील. मग यांच्याने असणारं काही झालं तर झालं म्हणून असणार त्यांना तो आणण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे. त्यांची सांगितलं शहाणा तुम्ही प्रभू धावा कुंभकर्ण नाही तरी नाक कान छेदिन त्यावरी पाडीन खरा दंडीनं खरोखर. पुन्हा असणार रावणाने त्या रंभा, उर्वशी, मेनका या असणाऱ्या 3 कुळातील सर्व ज्या काही कन्या आहेत गायिका त्यांना बोलवल्यानंतर त्यांना सांगितलं की हे बघा तुम्ही काही करायचंय ते करा, पण या असणाऱ्या कुंभकर्णाला तुम्ही उठवलं पाहिजे आणि जर नाही उठवलं तर तुमच्या असणारं नाक कान असणारं मी कापून टाकेन आणि पुन्हा गाढवावर बसवीन आणि सगळ्या लंकेमध्ये असणार तुमची झेंड काढेन. अशा प्रकारची धमकी रावण त्या सर्वांना टाकू लागलाय. ऐकोनी रावणाचे वचन पसरा झाल्या कपायमान कुंभकर्णाचे भवन गेल्या टाकून प्रबोधा. आणि रावणाने त्या असणाऱ्या अप्सरांना सांगितल्याबरोबर असणारा त्या थरथर कापू लागले आहेत. नेमका असणार करायचं तर करायचं काय, परंतु प्रयत्न तरी करून बघू म्हणून असणार त्या सर्व अप्सरा त्या कुंभकर्णाच्या महालामध्ये त्याला असणारा उठवण्यासाठी गेलेले आहे. सज्जोनी विनवृत्ती सत्वद रागनुरागी साधिला नाद गाता विविध बोध प्रबोध नवे प्रबोध कुंभकर्ण. आणि आता त्या स्वर्गकन्या होत्या त्याच्यामुळे असणार त्या विना बाजू लागलेल्या आहेत आणि जे काही असणारे वेदवाणी आहे ती त्या ठिकाणी म्हणून आलेले आहेत. परंतु त्या सगळ्या असणारा आपल्या पूर्णत्वपरी काटोकाट प्रयत्न करून सुद्धा हा कुंभकर्ण काय असणार उठत नाही. हे बघितल्यानंतर त्या सर्व अप्सरांना असणारा आर्थिक चिंता वाटू लागली आहे. रामकृष्ण. प्रभु रामचंद्र भगवान की जय. कुंभकर्ण घोरे दारुण त्या पुढे कळ विचित्र गायन अवघ केले हार पण जेवे भानु पुढे संगोत. आणि पुन्हा असणार त्या ठिकाणी या अप्सरांनी गायन करायला सुरू केलं. उर्वशी, मेनका आणि रंभा यांनी ज्यावेळेस गायन चालू केलं परंतु काय झालं की रावण इतका घोरत होता भयंकर. त्या घोरण्याच्या नादापुढे असणार त्यांचं जे काही असणार गायन होतं ते कुठं निघून चाललं कुठं नाही त्यांना सुद्धा आवाज येणार इतका भयंकर आवाज असणारा घोरण्याचा त्या कुंभकर्णापुढे होता. जशा प्रकारे असणारा सूर्यापुढे जो असणारा खदूत किडा आहे तो जसा दिसत नाही तशा प्रकारे असणारी या स्थिती रंभा, उर्वशी, मेनकांची झालेली आहे. सकळ कळा झाली क्षीण प्रबोधन पावे कुंभकर्ण तेने घृताची रंभा मेनका जाण अति उद्विग्र भयभीत. आणि ज्या वेळेस इतका प्रयत्न करून सुद्धा हा कुंभकर्ण काही जागृत होत नाही हे पाहिल्यानंतर असणारा अति संकट या सर्वांना पडलेलं आहे की आता आपण इतका प्रयत्न करून सुद्धा हा कुंभकर्ण जागृत होत नाही. आपलंच आपल्याला असणारं ऐकणं कठीण झालंय. मग आता आपण जर याला उठवलं नाही तर निश्चितच रावण आपली विडंबना केल्याशिवाय राहायचं नाही. म्हणून असणाऱ्या रंभा, उर्वशी, मेनकाला अत्यंत असणाऱ्या चिंता पडलेली आहे. लुठविता कुंभकर्ण स्त्री देहासी विटंबन रावणाचे दिल नाक कान खरा रोहन अपमान. आणि आपण जर आता या कुंभकर्णाला उठवलं नाही तर निश्चितच असणाऱ्या या स्त्री देहाची असणारी इतके सुंदर आपली कांती आहे आणि त्याचीच असणारी विडंबना हा रावण केल्याशिवाय राहणार नाही. त्याने जो आदेश असा सांगितलाय की मी असणार तुमचं नाक कान छेदेन आणि पुन्हा असणार उंटावून आपली जी काही झिंड निघणार आहे त्या असणार भयंकर अपमानाची भीती असणार सर्व या उर्वशी, मेनका, रंभाला वाटू लागली आहे. ऐशे देखोनिया विग्रह
वसी झाली सावधान निजात्मामुळे जो नारायण त्यांचे स्तवन आदरिले. आणि आता असणार अशा प्रकारची चिंता ज्यावेळेस पडली त्यावेळेस असणार जी काही उर्वशी आहे तिने असणार भगवान नारायणाची असणारी प्रार्थना केलेली आहे आणि प्रार्थना करून मला या साकड्यातून सोडा अशा प्रकारची विनंती केलेली आहे. त्यांच्या होऊ द्या, त्याला तुम्हीच घ्या ना गप्पा बसा नाही. बाप्पा येणार तुम्ही येणार. गप्पा बसा बरं, बस. मला बसा शिवाय हो ना सुरुवातच नाही केली. आपण